त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख येत्र असते. त्या दिवशी हे झाड दिवसा परावरून 5 मिनिटांनी आपोआप आणला जातं. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वायंभूमूर्ती आहे. पंढरपुरावरना देव या ठिकाणी आलेले आपल्याला त्रिभुवनी पंढरी आणि बघा आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात. आणि तिथे एक शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भक्तांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी इथं एक बैलावरती या बघू. परंतु तिथली शिळा या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतरचे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले. ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आणि 3 मैलावरती एकांतर भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथला 3 मैल यावं. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काय घेतला नाहीये. इतिहास सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले. तर संताजी जगणाऱ्यांसाठी कसे आले? संताजी जगणारे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली आणि मागावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुखमाती करायला तुम्हाला यावं लागेल. मागावून ते वारले जातात. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 मैलांचं गाव आहे सुरुंग म्हणून. तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत घालायचा प्रयत्न करतात. प्रेत काही घालले जात नाही. हे अफवा करू. यावेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरना खाली येतात आणि एक बंधावर माती टाकतात. त्याच वेळेस ते प्रेत काढले जातात. तसेच ते निळोबार आहे. नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव. त्या गावावरना ते इथं एक आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरना खाली येतात, संताजी जगणाऱ्यांसाठी येतात. तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये. मी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस पोषण करतात. तर त्यांचे 42 दिवस